माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आमचे अध्यक्ष आदरणीय यशवंत जाधव साहेब तसेच आमच्या कार्याध्यक्ष सौ यामिनी यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हा दहीहंडी उत्सव साजरा करायला निघालो आहोत। आणि यावर्षी सगळ्याच मुलांनी अगदी 2.5 महिने आम्ही ह्या दहीहंडीचा सराव केलेला आहे आणि सगळ्या चांगल्या मुलांनी अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे। आणि आज मी एवढा अभिमानाने सांगू शकतो की मुलं आमची सगळी सज्ज आहेत, 100% फिट आहेत। फक्त जास्ती पाऊस पडता कामा नये, कारण गेल्या वर्षी खूप पाऊस पडला त्यामुळे थर व्यवस्थित लावता आले नाही, पण तरीसुद्धा ह्या वर्षी चांगली तयारी झालेली आहे आणि मुलं फिट असल्या कारणामुळे आम्ही 8 थर तर लावणारच आहोत। त्याचबरोबर आम्ही 9 थराचाही प्रयत्न करणार आहोत आणि तो नक्की यशस्वी होऊ यामध्ये मला अजिबात शंका वाटत नाही। खरं तर माझगाव ताडवाडी या गोविंदा पथकाला इतिहास आहे आणि वेगवेगळे जे रेकॉर्ड आहेत त्या याच पथकाने नेमलेले 8 थर लावण्याचा असेल, त्यासोबत 4 एकटे लावण्याचा असेल। यावर्षी काय नवीन रेकॉर्ड सेट करण्याचा तयारी करतो? नक्कीच आम्ही जे काही 5 थर 6 थर 7 थर 8 थर आणि 9 थरसुद्धा जे लावले गेले ते ह्या माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेच लावलेले आहेत आणि एक नवीन इतिहास घडवलेला आहेच। आणि त्याच्या पाठोपाठ आज अनेक गोविंदा पथक ह्या गोविंद्याला आमच्या मंडळाला फॉलो करत आहेत आणि चांगल्या प्रकारे आज थर लावून हा उत्सव साजरा करत आहेत। नक्कीच अनेक गोविंदा पथक आहेत जे मुंबई ठाणे महाराष्ट्रामधील अनेक गोविंदा पथकांचं एक आशीर्वाद तर आहेच आणि त्यांची एक इच्छा आहे की जसे नवीन विक्रम केले ह्या मंडळाने तसंच अजून एक पुढचाही चांगला विक्रम ह्या मंडळाकडून घडावा अशी अनेक गोविंदा पथकांची इच्छा आहे। आणि नक्कीच जर दिवस आमच्या बाजूने असेल, चांगला दिवस असेल आणि मुलं आमची फिट असतील तर नक्कीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू। खरं तर पारंपरिक जी वाद्ययंत्री आहेत आणण्यात आलेली आहेत, पारंपरिकता अजूनही माझगाव ताडवाडी मंडळाने जपलेली आहे। नक्कीच अनेक वर्षापासून आम्ही हा उत्सव साजरा करतो। म्हणजे हा उत्सव या मंडळाची स्थापना जवळजवळ 1946ची आहे, म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरपासूनची स्थापना आहे आणि तेव्हापासून जवळजवळ हा गोविंदा निघत आहे। आणि जी पारंपरिक पद्धत आहे आमची ती आम्ही दरवर्षी ती जोपासतो। दहीहंडीच्या आदल्या दिवशी सुद्धा जो कृष्ण जन्माचा जो कार्यक्रम असतो ती पूजा आमच्या मंडपामध्ये होते रात्री आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही या उत्सवाला सुरुवात करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।